भारतामध्ये लेखन कला जी आहे ती लेखन कला इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून सुरू झालेली आहे। आणि जेव्हा ही लेखन कला सुरू झाली तेव्हा भुर्जपत्र किंवा ताडपत्रांवर लिखाण या ठिकाणी केलं जायचं। आता भुर्जपत्र काय आहे तर काश्मीरमध्ये भुर्ज नावाचं एक झाड आहे, तर त्या झाडाच्या सालीपासनं हे भुर्जपत्र तयार केलं जातं, त्यालाच या ठिकाणी ताडपत्र पण म्हटलं गेलं। तर त्या भुर्जपत्रांवर त्या ताडपत्रांवर हस्तलिखित या ठिकाणी लिखाण केलं गेलं आणि ती जी हस्तलिखित आहे त्या हस्तलिखितांनाच पांडुलिपी अथवा मॅन्युस्क्रिप्ट या नावाने या ठिकाणी म्हटलं जातं। आता लक्षात घ्या, ही जी पांडुलिपी किंवा मॅन्युस्क्रिप्ट जे आहे ते कुठे सापडतं तर ते खास करून पाहायला असं भेटतं की विहारांमध्ये आहे, मंदिरांमध्ये आहे, जैन मठांमध्ये आहे। कारण त्या काळातले जे काही धर्मगुरू होते त्या धर्मगुरूंनी आध्यात्मिक लिखाण करण्यासाठी या पांडुलिपीचा वापर केला। नंतरच्या काळामध्ये कालखंडामध्ये औषधं, शरीरशास्त्र आणि त्याचबरोबर या ठिकाणी अनेक महाकाव्य, अनेक काव्य आणि नाटकं लिहिण्यासाठी देखील या पांडुलिपीचा वापर केला गेला। जेव्हा कागदाचा शोध लागला तेव्हा ही पांडुलिपी ही कागदांवर करण्यात आली आणि नंतर ती पुस्तकांच्या स्वरूपामध्ये आपल्यापुढे आली आहे। तर पांडुलिपी म्हणजे काय तर प्राचीन कालखंडामध्ये जेव्हा लेखन कला अवगत झाली तेव्हा भुर्जपत्रांवर, ताडपत्रांवर जी हस्तलिखित लिहिली गेली त्यालाच या ठिकाणी पांडुलिपी म्हटलं जातं।